या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। महाभारत आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे। या महाभारतात कौरव आणि पांडव यांच्याशी तासभरही संबंध नसलेले एक पात्र येते, ते म्हणजे एकलव्य। आदिवासी राजकुमार असलेला एकलव्य गुरु द्रोणाचार्याकडून उपेक्षिला जातो, परंतु केवळ धनुर्विद्या शिकण्याच्या अंतरित इच्छेच्या जोरावर द्रोणाचार्याचा पुतळा बनवून त्यास गुरुस्थानी मानून एकलव्य धनुर्विद्येस पारंगत होतो। अशा वीर पराक्रमी दंडनायक एकलव्य यांच्या जयंती उत्सवानिमित्त आदिवासी बांधवांच्या वतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। महाभारतात अर्जुनापेक्षा कोणीही वीर पराक्रमी धनुर्विद्येने पारंगत होऊ नये यासाठी गुरु द्रोणाचार्याने एकलव्याच्या हाताचा अंगठा गुरु दक्षिणेत मागितला व एकलव्याने देखील क्षणाचाही विलंब न लावता आपल्या हाताचा अंगठा गुरु दक्षिणेत कापून दिला। अशा वीर पराक्रमी धनुर्विद्येनं अतिशय पारंगत असलेल्या दंडनायक एकलव्य महाभारत पर्वात येणारे विविध पात्र, त्यांच्या सुखांकिका, शोकांकिका, उपेक्षा असे जे जे काही प्रसंग आहेत त्यामध्ये त्यांचे स्वतःचे पांडव व कौरवांशी असलेले संबंध कारणीभूत आहेत। परंतु एकलव्य मात्र धनुर्विद्या शिकण्याची अंतरिक्त इच्छा बाळगून गुरु द्रोणाचार्याकडे गेला असता या आदिवासी राजकुमारास शिकण्यास त्यांनी नकार दिला, परंतु तरीही न डगमगता धीरोदात्तपणे स्वबळावर धनुर्विद्येत नैपुण्य मिळवले। गुरुविना ज्ञान व्यर्थ या उक्तीला पहिला आणि शेवटचा छेद एकलव्याने दिला, कारण द्रोणाचार्यांच्या पुतळ्याला गुरुस्थानी मानले। गुरुदक्षिणा म्हणून त्याचा उजवा हाताचा अंगठा मागून एक प्रकारे धनुर्विद्याच एकलव्यापासून हिरावून घेतली। अशा या महान एकलव्याने स्व अध्ययनाच्या जोरावर सर्वसामान्य देखील विद्या मिळवू शकतात याचा धडा घालून दिला होता। याचीच आठवण ठेवून शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आदिवासी बांधवांनी दंडनायक एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर शहरातून भव्य अशी मिरवणूक काढली। SN न्यूजसाठी ताराचंद रुपवते।